नमस्कार, मी श्रुती. महासप्ताह या आमच्या महाराष्ट्र विशेष बुलेटिनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. या विशेष बुलेटिनमध्ये आपण आढावा घेणार आहोत या आठवड्यातील ठळक घडामोडींचा. पहिली बातमी आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यासंदर्भातली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या स्वित्झर्लंडमधील दावोस दौऱ्यावर असून जागतिक आर्थिक परिषदेत ते सहभागी झालेत. या दौऱ्याच्या माध्यमातून महाराष्ट्रात अधिकाधिक परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यावर सरकारचा भर असणार आहे. पाहूयात या संदर्भातला एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जागतिक आर्थिक मंच 2026च्या वार्षिक परिषदेत सहभागी होण्यासाठी स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये पोहोचले. त्यावेळी त्यांच्या स्वागताची ही दृश्य. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राज्याला ग्रोथ इंजिन म्हणून पुढे आणणं, जागतिक स्तरावर महाराष्ट्राचं नाव उंचावणं आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देणं, यासाठी दावोसमधून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात गुंतवणूक आणणं हे या दौऱ्याचं प्रमुख उद्दिष्ट आहे. ज्या प्रकारची प्रगती आपला महाराष्ट्र करतोय, आज $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे आम्ही चाललो आहोत. आत्ता तरी कोणाशी स्पर्धा नाही आहे, कारण महाराष्ट्र या स्पर्धेमध्ये इतका पुढे आहे की आपल्या नंतर जो या स्पर्धेमध्ये दुसरं राज्य आहे ते राज्य आपल्यापेक्षा अर्ध्यावर आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की पहिली सब नॅशनल $1 ट्रिलियन इकॉनॉमी भारतातली आपला महाराष्ट्रच असेल आणि पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये हे करून दाखवण्याचा प्रयत्न आम्हाला सगळ्यांना करायचा आहे. मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्याची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत ते पाहूया. मॅग्नेटिक महाराष्ट्र संकल्पनेखाली राज्याची औद्योगिक पायाभूत क्षमता जागतिक गुंतवणूकदारांसमोर मांडणं. गेल्या दौऱ्यात 15.7 लाख कोटींचे सामंजस्य करार झाले होते. यंदा हे उद्दिष्ट ओलांडण्याचा प्रयत्न असेल. तंत्रज्ञान, AI, सेमीकंडक्टर्स, डेटा सेंटर्स, शाश्वत ऊर्जा, कृषी प्रक्रिया यासारख्या क्षेत्रात जागतिक गुंतवणूक आकर्षित करण्यावर भर दिला जाईल. मुंबई, पुण्यासह विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणण्याचं नियोजन करण्यात आलंय. 18 ते 24 जानेवारी 2026 दरम्यान पार पडणाऱ्या दावोसमधील परिषदेत मुख्यमंत्री जगभरातील बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रमुखांसोबत बैठका घेणार आहेत. यानंतर बातमी आहे पुण्यातून. पुण्यात बजाज पुणे ग्रँड टूर 2026 या सायकलिंग स्पर्धेला नुकतीच सुरुवात झाली असून 23 जानेवारी दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर गुणवत्ता सिद्ध केलेले देशोदेशीचे अनेक स्पर्धक यासाठी पुण्यात दाखल झाले असून त्यांचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आलं. यावेळी बजाज पुणे ग्रँड टूर 2026 ही केवळ आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा म्हणून मर्यादित न राहता पुढील पिढ्यांसाठी टिकून राहणारा क्रीडा वारसा ठरणार आहे, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलंय. यानंतरची बातमी आहे मंत्रिमंडळ निर्णयासंदर्भातली. राज्य मंत्रिमंडळानं अटल सेतूवरील पथकरात 50% सवलत 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2026 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे वाहनधारकांना या समुद्री सेतूवरून प्रवास करण्यासाठी पथकर केवळ ₹250 भरावा लागणार आहे. त्यामुळे नियमित प्रवाशांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. यानंतर बातमी आहे रोजगारातील नव्या संधींसंदर्भातली. राज्यातील तरुणांना देशासह परदेशातही रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. विविध देशांमधील रोजगाराच्या संधींबाबत समन्वय साधण्यासाठी महिमा म्हणजेच महाराष्ट्र इंटरनॅशनल मोबिलिटी अँड महाराष्ट्र रिसोर्स एजन्सी या नव्या संस्थेची स्थापना करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. महिमा संस्थेमुळे विविध देशांच्या सरकारांशी, आंतरराष्ट्रीय संस्थांशी तसंच औद्योगिक क्षेत्राशी थेट समन्वय साधता येणार आहे. विशेषतः IT, आरोग्य, बांधकाम, उत्पादन, सेवा क्षेत्र आणि कौशल्याधारित उद्योगांमध्ये तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. या बातमीसह या बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.